आर्ची आणि परशा तुमच्याबद्दल इतकी उत्सुकता आहे सगळ्यांना की भरभरून प्रतिसाद आणि लाखोवर हिट्स आणि ज्या काही गोष्टी घडतात आहेत तुमच्या आयुष्यामध्ये नवीन आहे सगळं काही, पण तुमच्याबद्दलचं काहीतरी नवीन तुमच्या फॅन्सना जाणून घ्यायचं आहे. अशा 3 गोष्टी ज्या लोकांना अजूनपर्यंत माहिती नाही आहेत तुमच्याबद्दलच्या. माझी फेवरेट डिश, मला गुलाबजामुन खूप आवडतात. अच्छा, म्हणून गुलाबजाम, तुझे गाल पण गुलाबजामसारखे आहेत. आणि आता म्हणजे मला आधी कशा त्रास नव्हता, फक्त आता मला फोटोचा त्रास होतो आहे. पण ते लोकांचं प्रेम की आम्ही रात्री जेवण झाल्यानंतर 11-12ला खाली फिरायला येतो, तर 11-12ला माणसं खाली येऊन थांबलेले असतात. मॅडम एक फोटो म्हणून रात्री 1ला थांबलेले असतात. त्याचा थोडासा त्रास होतो. आणि असं काय मला वाटत नाही की फॅन्सना आमच्याबद्दल काय माहीत नाही. सगळंच आम्हाला जे माहीत नाही तेही त्यांना माहिती आहे. भीती कशाची वाटते? ॲक्च्युली मला असं मला बोलायचं म्हटलं की खरंच दडपण येतं की अरे आपण असं बोलणार, किंवा कोणत्या आता कपिल शर्मांच्या शोला चाललेलं तर असं दडपण आलं. असं कोणत्याही गोष्टी करताना मला पहिल्यांदा दडपण येतं. आणि तुझा फर्स्ट क्रश बॉलिवूडमधला किंवा मराठी पिक्चरमधला म्हणजे असं त्याच्यासोबत काय भारी आहे हा, जसं तुझ्याकडे पाहून लोकांना वाटतं तसं तुला कोणाकडे पाहून भारी वाटेल? मला कंगना खूप आवडते. अच्छा, अगं हिरो आकाश ठोसर. क्या बात आहे. ॲक्च्युली मी माझ्या फॅन्सला एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला काय विचारायचं आहे आर्चीला, तर एका फॅननी, त्याचं नाव आहे अविनाश सदाफुले. अविनाश, तुझा प्रश्न मी पोहोचवते आर्चीपर्यंत. आर्चीताईला परशा इतका का आवडतो? कारण त्यांनी इतकी मेहनत केली आहे सैरासाठी. त्यांनी खूप छान उत्तम पद्धतीने काम केलं आहे. कारण मी जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटलेली त्यांनी सांगितलेलं की त्यांनी ह्याच्या अगोदर म्हणजे कधीच ॲक्टिंग केली नाही, आणि मी त्याच्याबरोबर काम केलं तर मला त्यांनी जाणवलं की तो खूप मेहनती आहे. आणखीन एका फॅननी प्रश्न विचारला आहे, तुम्ही कपिल शर्माच्या शोमध्ये जरा वेगवेगळे दूर बसले होतात, तर त्यांना असं उत्सुकता आहे की काही भांडण वगैरे झालं का तुमच्यामध्ये? ॲक्च्युली आमच्यात कधीच भांडण होत नाही. खरं की काय? अजिबात नाही. चांगली आहे म्हणजे आर्ची? हो, बिलकुल. फक्त लसूण सोलण्यावरनंच थोडंसं वाद झाला. ॲक्च्युली ते फिल्ममध्ये मला ॲक्च्युली नाहीत, पण ते रिअलमध्ये करते. भांडण करते ना आर्ची? नाही, लसूण सोलते. आकाशचा फर्स्ट क्रश कोण होती ती? बरेच जणी आहेत फर्स्ट क्लासमध्ये, म्हणजे असा बऱ्याच जणी आहेत. बऱ्याच जणी आहेत, म्हणजे जशी फिल्म येते तसे बदलतात ते. म्हणजे गर्लफ्रेंड पण बदलतात की काय? नाही, तशी एक पण गर्लफ्रेंड नाही, त्यामुळे बदलायचा प्रश्नच नाही. बाकी मुलींना चान्स अजून तरी नाही आहे. ओके, कूल. सो कशाची भीती वाटते परशाला? तुमच्यासोबत बोलायचीच भीती वाटते सगळ्याची. माझी भीती वाटते फोटो काढा माझ्यासोबत. आणि काय कशाचा म्हणजे इरिटेट कशामुळे होतं? इरिटेट म्हणजे आता हे जे फोटो काढायचं म्हणजे छान पण वाटतं केलं, पण जरा जास्त झालं मग ते थोडं इरिटेट होतं. जास्त झालं. जास्त. ओके. आणि काय तुझ्या फॅन्सना, ज्या फिमेल फॅन्स आहेत तुझ्या, तर त्यांच्याकडे पाहून तू सांग आता त्यांना तुला काय सांगायचं? भरभरून प्रेम देतात आहेत तुला, आणि काय पत्रच्या पत्र आणि खूप पॅराग्राफच्या पॅराग्राफ लिहून पाठवतात, त्यांना काय म्हणशील? त्यांना साधं एवढंच म्हणतो की थँक्यू, तुम्ही आम्हाला एवढं भरभरून पूर्ण. आम्हाला नाही, मला तुझ्याबद्दल बोल. आम्हाला म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच दिलं नाही सैराटमध्ये. स्पेशली तुझ्याबद्दल. बरं ठीक आहे, मला जे भरभरून तुम्ही प्रेम देतात असंच देत राहा, आणि तुमचा म्हणजे आभारी आहे त्यासाठी. गर्लफ्रेंडमध्ये काय हवं आहे तुला? माहीत नाही अजून, बघू भेटल्यावर. भेटल्यावर नको, पण काय अपेक्षा काय आहे? लसूण सोलता आलं पाहिजे, पण बाकी काय? आणि असं काय नाही, बघू ते बघता येईल नंतर. प्लीज सबस्क्राईब and help us bring you more such videos. Thank you.